नमस्कार मित्रांनो, मी संगम उगले. आज आपण दाखवते वांग्याचं भरीत. आपल्या घरचेच वावरातले वांगे आणि जवळजवळ आपण 5-6 दिवसापासून जरा वांगे काय ठेवले होते म्हणजे मोठे व्हायला. वांग्याचं भरीत करायला कसं वांगे थोडे मोठेच लागतात. आता बघू झाले का नाही मोठे, त्यातले आपण काय काय काढू भरीत करायला. मस्त आपण चुलीवर आज वांग्याचं भरीत करणार आहे. वांग्याचं भरीत म्हणजे थोडं मजाच आहे, थोडं शॉर्टकट बनतं लवकर आणि चवीला पण खूप भारी असतं. हे बघा थोडंसं छोटे पण अजून आहे, बरेचसे मोठे पण आहे. मी तोडले म्हणजे दाखवते त्यात. जसं जसं आपण चेक करतो तसं तसं मोठे सापडतात. हा बघा, हा पण एक मोठा आहे मस्त. मोठ्या वांग्याचं कसं ते भाजल्यानंतर ते काढायला मटेरियल त्याचं आतला चांगलं जास्त निघतं. म्हणजे छोट्या वांग्यात काय जळून ते सगळं राखत होतं त्याची. म्हणून हमेशा वांगं मोठंच पाहिजे भरताला. वांग्याचं भरीत म्हणजे कसं फेमस हे जळगाव, खानदेश, नाशिक साईड ही खास वांग्याचं भरीत हे नेहमी राहतं घरात जेवण आम्हाला ना. आणि एक स्वादिष्ट भाजी बोलू शकतो आपण याला. बघा आता एवढे वांगे तोडून झाले आपले. आता हे सगळे जमा करतो. बऱ्यापैकी मोठे पण आहेत त्याच्यात, काही छोटे आहे पण मोठे आहेत. जे मोठे आहेत त्याचे आपण भाजणार आहे. हे आपण आज घराजवळच चूल आपली आहे रेग्युलर. आपल्या घराला भिंतीला खिटूनच चूल आपण नेहमी करतो इथं. कशा हवा लागत नाही चुलीला म्हणून. आपली बायको आता हे सध्या हे करते, चूल पेटून देते सध्या. मला वांगे पण ठेवून दिली ती, कारण शूटिंग करताना जरा मला जमणार नाही म्हणून बोललो मी शूटिंग करतो, तू चूल पेटून दे बोललो. आता हे वांग्याला मस्त तेल लावते. तेल लावल्याने फरक होतो, म्हणजे वांग्याला चांगला इस्तू लागतो, जाळ लागतो चांगला तेल लावल्यावर. लवकर भाजी जातात पटकन. हे त्याच्या किडीचे का. हे बघा आता तेल लावायचं काम चालू आहे. तेल लावल्यावर फरक पडतो शेवटी, लगेच शेक पण चांगला लागतो वांग्याला. म्हणजे आतलं मटेरियल वगैरे भाजून जातं चांगलं. ह्या कलरचे वांगे पाहिजे. तू चांगलं आहे. मम्मा हाय हाय काटे तिथे हाय का दीदी? हाय का इकडे बघ कॅमेरा. रुंदवणी पण मस्त बघते, तिला पण आवडतं वांग्याचं भरीत. तिला पण मस्त हाय करते बघा ती. एवढे तेल तोड तू. एवढं काय हाताने. हे बघा आपण जाळी वापरतोय, त्याच्यावर आपण वांगे ठेवले. जाळी किंवा आपण डायरेक्ट खाली पण ठेवू शकतो, डायरेक्ट चुलीमध्येच वांगे सारखंच छोटे. म्हणजे चुलीमध्ये टाकलं तरी चांगलं लागतं, स्वाद पण त्या राखेचा स्वाद लागतो. मस्त बघा तेल लावल्यामुळे वांगे फटकन भाजले पण जातात आणि थोडं कलर पण चेंज झाला बघा. हळूहळू पुन्हा असे काळे होतील तेव्हा ते चांगले भाजले समजून घ्यायचे. काही वांगे आपले खाली पण टाकले चुलीमध्ये आपण. मिठू सुद्धा मजा करतोय. गावी बोलत एकदम ओपनमध्ये चुलीवर जेवण करायची आणि जेवण बनवायची आणि खायची मजा वेगळीची. आणि आमच्यासोबत मिठू सुद्धा मजा घेतो हमेशा. तो हमेशा फिरीच मोकळाच असतो. आम्ही जे काम करू तिथं तो आमच्यासोबत राहतो हमेशा. शेतातले कामं वगैरे किंवा काय चुलीवर काय बनवत असेल तरी नेहमी येतो जवळ. तो सुद्धा मजा घेतो चांगली.
जाऊ शकते कधी पण. ये बाबा वांगे बघितले त्यांनी म्हणले आम्हाला ठेवा थोडे. असं आपण घरासमोर भेंडीची शेती वगैरे लावली आहे ना. भेंडी आपण कालच काय काढली तुम्ही होती. चांगले काढतो वाटलं तर. असं नारळाचे आंबे झाडं मस्त आता हळूहळू मोठे पण होत आहे. झाली आता 1 वर्ष झाडं झाली आपली आंब्याची नारळाची. अजून 2-1 वर्षानंतर खूप छान वाटेल घरासमोर. नाही थांब. मिठू कुठं मिठू. घरासमोर मस्त फुलं वगैरे झेंडूची. इकडे चल आता आठ बाय कर हाय कर हाय. इकडे मला हाय कर. हे बघा वांगे अजून थोडं उलटे पण करत जातात. एक साईड भाजली दुसरी साईड पण. जे वांगे चांगले भाजली आहेत ते आपण काढून घेतोय. मस्त भाजली जरा चांगले. ते चुलीच्या आतले पण काय वांगे आहे मस्त. वांग खिडक्यामधलं. आता आपण ह्याच्यावरचं जळलेलं सगळं काढून टाकू. सालतीची सगळे एक सगळे आपण काढून घेऊ. रुंदानी पण मस्त बसली मांडी घालून मस्त सावली खाली झाडासमोर. मस्त आपण बाहेर बसलो एकदम वांग्याचं साल काढत बसलो. इथंच आपण हे करू सगळं. मिठू मस्त मजा घेतो बघा. मी जिथं बसेल तिथं हमेशा तो पण बसतोच. तर माहिती आपला काका करतो मला नेहमी. काका बसला वांगे सोडत, तो पण बसला माझ्याजवळ. तो मला नेहमी काका बोलतो. आमचा विराज काका बोलायचा ना लहानपणी. त्याच्यामुळे तेव्हापासून तो पण पिल्लूच होता लहान. तेव्हापासून त्याला पण सवय लागली. विराज काका बोलायचा तो पण काका बोलायचा. म्हणून मला नेहमी तो काका बोलतो. काका. आता हे मस्त चमच्याने आपण चिवून देऊन घेऊ म्हणजे एकत्र होतील. हे बघा आता याला आपण मस्त परत रिटर्न तव्यावर तेल बिल टाकून मीठ मसाला टाकून परत मस्त की हलवून घेऊ चार बाजूने. गरम याच्यावर हे बघा तेल टाकलं आहे. आता याच्यात तवा आपण ऑलरेडी मगाशी पण वांगे भरीत टाकलेलं पण तेच तवा येतो. आता याच्या लाल मसाला आणि आता लाल मसाला चांगला तेलात परतून घेऊ चांगला मस्त की म्हणजे स्वाद लागेल चांगला. गरम तेलाचा स्वाद चांगला लागतो. आता त्यात आपण ते भरीत जे काढले आपण जेवण देऊन तेच सगळं याच्यात टाकून देऊ. आता याच्यात मस्त की आपण हलवून घेऊ. आता याच्यात मीठ वगैरे टाकू. माझ्या हिशोबाने टाकलं. एक वेळेस आणण्याचा तो खास झालं का पाणी ओतणार आहे. मस्त आपण जसं पावभाजी करतो तसं आपण आता याला मस्त हलवून घेऊ चारी बाजूने म्हणजे स्वाद लागेल पूर्ण मीठ मसाल्याचा. त्याला ओतलं का पाणी ओत. बघा मस्त ओपन जागेत चुलीवर मजा आहे वेगळी बनवायची आणि खायची पण खूपच मजा. त्याला स्वाद पण तेवढा लागतो. चवीला पण खूप छान लागतो. मस्त बघा प्लेट बनवली आता. वांग्याचं भरीत, मिरची आणि वालाची भाजी पण आहे सोबत. मस्त एकदम चांगला बेत. आपला कसं खायचं प्यायचं मजेशीर खायचं दणक्यात. चिकन नॉनव्हेज असो नाही तर व्हेज असो. हां जे खावं पण दणक्यात खावं ठासून.
तो सुद्धा मजा करते वांगे भरताची. चला मित्र, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर. अजून खूप काय आपल्याला टाकायचं आहे व्हिडिओमध्ये. प्रयत्न करतो आपण शेतातली वस्तू दाखवतोय, जे आपण बनवतो ते दाखवतोय, शेतातले माल वगैरे दाखवतोय, शेअर मार्केट पण दाखवणार.